नमस्कार, आपण पाहता लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्वाची बातमी. पिंपरी चिंचवडच्या जुन्या सांगवी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. मधुबन सोसायटी जवळ एका भटक्या कुत्र्याने एका महिलेवर आणि तिच्या 1 वर्षाच्या चिमुकल्यावर अचानक भीषण हल्ला केला. बुधवारी सकाळी 11:04 सुमारास अमृता उदय बसनवार या आपल्या 1 वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन केजी स्कूल जवळून जात होत्या. त्याचवेळी एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर झेप घेतली आणि चावा घेतला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हातातील बाळ थेट रस्त्यावर खाली पडले आणि त्यालाही दुखापत झाली. या घटनेनंतर सांगवी परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचा संताप पाहायला मिळतोय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे यापूर्वी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही, असा थेट आरोप रहिवाशांनी केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असताना पालिका प्रशासन आणखी किती अपघातांची किंवा निष्पाप जीवांची वाट पाहणार, असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.